पुढे मॅचकडे आजच्या दिवसातील ही अंतिम मॅच सुपर 3 मध्ये बघूया इथून कोण पोहोचतोय। चार संघातून हे दोन संघ या अंतिम मॅच मध्ये तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत, खिडकाळी आणि आगासन। टॉस आगासनने जिंकले, प्रथम ते फिल्डिंग करतायत, इन्व्हाइट केलंय या ठिकाणी खिडकाळीला। बॅटिंगसाठी ओपनिंग पेअर किरण ठाकूर आणि विशाल पाटील, बॉलिंग मार्कवर बाळाराम बेडेकर। ओ आत आणलाय चेंडू, यावेळेसा सुंदर चेंडू। आता बाळाराम बेडेकर भरपूर महिन्यांनी कमबॅक करतात, खूप मोठी इंजुरी त्यांच्या हाताला झाली होती आणि तिथून तो कमबॅक फार कठीण असतो बघा। एखादी दुखापत ती देखील गंभीर झाली, तिथून कमबॅक करणं इतकं सोपं काम नसतं। आपण यंदा इंजुरी अनेक बघितल्या 40+ मध्ये। आपण कुंभारेच्या कैलास तर आपण हात तुटताना बघितला, त्याचबरोबर आपण बळीरामचं देखील बोटाचं तर हाड बाहेर आलं होतं करंगळीचं आणि तिथून त्याने कमबॅक केला। मनोहर देसले यांच्या डोळ्यावरती खूप मोठी दुखापत झाली होती। टॉप एज झेल कोण घेणार प्रश्न, आणि बघा इथे दोघेही जणू काय दोन वाघ एकाच शिकारीच्या मागे लागल्यात, पण कॉलिंग नव्हतं झालं आणि पण झेल पकडलाय। सुटला असता तर एकमेकांना दोष जरूर दिला गेला असता आणि इतर संघ सहकार्याने तर त्यांच्यावरती रोष प्रकट केला असता। कॉलिंग नाही झालं, कॉलिंग होणं गरजेचं। आम्ही नेहमी म्हणतोय की एखाद्याने कॉल द्या, ज्याला जेल पकडायचं त्याने सांगायचं वेट मी हा जेल घेतो, थांब तू येऊ नकोस मी पकडेन, जेणेकरून जेल सुटणार नाही। कधी कधी धडक लागल्याने जेल सुटतोय आणि अशा प्रकारे आपण बघतायत विशाल पाटील परत आहेत। धावसंख्या 1 वरती पहिला धक्का लागतोय मैदानावरती खिडकाळी टीमला आणि न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत दीपक पाटील। तर सदानंद मुंडे यांनी झेल टिपलेला आहे आणि काळूराम मुंडे बघा नेहमीच या संघाच्या सोबत असतात। आगासन जिथे जिथे तिथे ते काळूराम मुंडे यांची उपस्थिती आम्ही बघितलेली आहे। हा चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, मिड विकेटवरनं क्षेत्ररक्षक मिडॉनला येत आहे, तिथे थोडीशी जास्त घाई झाली, लालचंद होते आय थिंक, पण या 2 धावा इथून पूर्ण करतायत। या छोट्या छोट्या चुका आम्ही नेहमी म्हणतो की बऱ्याचदा या छोट्या छोट्या चुका कधी कधी मोठ्या पराभवाला कारणीभूत ठरतात, त्यामुळे कमीत कमी चुका कारण क्रिकेटमध्ये म्हणतात की चुकीला माफी नाही, बऱ्याचदा या चुका अक्षम्य असतात। हा चेंडू हवेत मिड ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक कृष्णा त्या ठिकाणी आले आहेत, पण बघा इथे 2 धावा होऊ शकल्या असत्या, पण का थांबले किंवा काय प्रॉब्लेम झाला हे त्याचं त्यालाच माहिती असावं बॅटरला। पण आणखीन एक विकेटचं पात्र मैदानावरती खिडकायचे आपण बघतायत। धावा फलकावरती केवळ 4 धावा आहेत आणि मैदानावरती किरण ठाकूर बाद झाले। किरण ठाकूर मागच्या मॅचमध्ये खूप जबरदस्त कामगिरी आधीच पहिल्या मॅचमध्ये, पण आता आपण बघतात इथून विशाल नंतर किरण बाद झालाय। धावचीच्या रूपाने लागतोय हा दुसरा धक्का। न्यू बॅटर मैदानावरती दीपक पाटीलच्या सोबतीला येत आहे शक्ती, शक्तीला यावं लागेल, शक्तीला शक्ती प्रदर्शन करावं लागेल कारण की ही बक्षीस पात्र फेरी आहे आणि बघू शकाल 3 ट्रॉफीज आमच्या अगदी व्यासपीठाच्या कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर आहेत आणि सुंदर अशा ट्रॉफीज आहेत। आपण बघू शकाल या ट्रॉफीला खरं तर आपण बऱ्याचदा बघतो की ते कान असतात, इथे कुठे ते पंख बघायला मिळत आहेत आणि सुंदर कॉम्बिनेशन आहे, कलर कॉम्बिनेशन ब्लॅक आणि गोल्डनचा, आणि त्यामुळे ही ट्रॉफी जिंकावी यासाठी प्रत्येक जण मैदानावरती उतरत असतो। 4 दिवसीय स्पर्धा आपण 3 दिवसावरती आणली कारण आपल्याकडे जास्त खरं तर संघ प्रवेश निश्चित झाले नव्हते, 32 संघ हवे होते पण ते करता आले नाही, पण 3 दिवसाची स्पर्धा आणि 24 संघांचा समावेश। शक्ती येत आहे त्यावेळेस न्यू बॅटर, बॉलिंग मार्कवर गंगाराम मुंडे, अप्रतिम क्रिकेटर आहेत गंगाराम मुंडे, खूप चांगले बॅटर आहेत, चांगले गोलंदाज आहेत। कुंभारलेचे सीताराम म्हणा तुम्ही किंवा आगासनचे गंगाराम, या दोन्ही खेळाडूंनी इम्प्रेस केले।
सीताराम पाटीलची ती गोलंदाजी मी कधी विसरू शकत नाही. जिथे 2 धावांचं संरक्षण केलं होतं ते देखील नावळीच्या अगेन्स्ट. ही कडवड आठवण आहे. बायच्या रूपाने धाव येते. नावळीला ती मॅच कधीच आवडणार नाही आठवण्यासाठी. खरं तर सगळे रती महाराज टीममध्ये होते. टॉप ऑर्डर पूर्णपणे होता पण नाही झाल्या आणि मॅच गमावली. आणि ती चिंता ते दुःख त्यांना कुठेतरी अधूनमधून त्याची आठवण आल्यावर सतावत असेल. पण त्यानंतर नावळेने अनेक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली. चॅम्पियन पदावरती आपलं नाव कोरलं. संदर्भ संघाला त्यांनी पराभूत केलं. असे कित्येक विक्रम बेतरोडेच्या मैदानावरती मला वाटतं चॅम्पियन पद त्यांना मिळालं होतं. तिथे अर्धशतक कैलास होता. आणखीन एक विकेट. इथे आपण चर्चा करत होतो की आणखीन एक धक्का खिळकायला लागला दीपक पाटीलच्या रूपाने. धावसंख्या धावफलकावरती 5 वरती 3 विकेट. आणि आता पहिल्या मी मगाशी म्हणाल की पहिल्या मॅच नंतर धावा आपण बघितल्या नाही. तर कमलाकर दादांचं आगमन झालंय. वाकड्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. वाकड्यांसाठीच नाही संपूर्ण आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटायला हवा. कारण आपल्या केतनला मिळालेली एक कार 5वी कार त्याचं ते स्वप्न होतं ते पूर्ण केलं. आणि मी तर नेहमी म्हणतो की त्याने सिरीजसाठी जन्म घेतलाय. सिरीज त्याच्याकडे स्वतःहून धावत येतात. धावा तर तो करतो का तर सिरीज डोळ्यासमोर ठेवून तो खेळत नाही. पण तो जरी सिरीजला गेला तरी त्याच्या टीमला तो सुपर 4मध्ये नेतो ना. त्याचा परफॉर्मन्स चांगला होतो ना. मग यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते. न्यू बॅटर येत आहेत दिगंबर पाटील. बॉलिंग मार्कवर गंगाराम मुंडे. हो ड्राईव्ह केलाय. किशोर आहेत. एक चांगले क्षेत्ररक्षक. चांगला थ्रो येतोय. एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती बघता आपण झालेली ती 6. धावसंख्या अनेक प्रश्न उपस्थित झाले असावे. मगासपासून आपण चर्चा करतोय. काही जणांनी सांगितलं की खेळपट्टी एका विशिष्ट व्यक्तीने सारवलेली आहे. बॅटची एज चेंडू थर्डमॅनच्या दिशेने गेलाय आणि खेळपट्टी अचानक जिने रंग बदलला. आणि इथे गोलंदाजी बघायला मिळाली आपल्याला. मागच्या 5 मॅचमध्ये आणि ह्या मॅचमध्ये. पहिली मॅच सोडून द्या तुम्ही. सगळ्या मॅचमध्ये बॉलिंग चांगली झाली आहे. हा चेंडू आता मात्र इथे फलंदाज आपण बघतायत दिगंबर पाटीलला खेळपट्टीचं कौतुक अजिबात आवडलं नाही. आणि त्यांनी मात्र इथून दाखवून दिले की धावा होतात त्या करायला हव्यात आणि केल्या तरच होतील धावा. इथून आपण बघतायत 13 धावसंख्या धावफलकावरती बघायला मिळत आहेत. असं चित्र आम्ही देसाईच्या मैदानावरती बघितलं. अख्खा दिवस आपण म्हणतो की धावा होत नाही पण तिथे धावा केल्या. चेंज द गेम वडवली बीने. ओ झेल तिथे ड्रॉप झालाय. आणि त्याच वडवलीने किंजल ट्रॉफीमध्ये आम्ही बघितलं होतं की बॉलिंग पिच वाटत होती का तर बॅटिंग पिच वाटत होती. भरपूर धावा 70-80 धावा होत्या. त्याच किंजल ट्रॉफीमध्ये वडवलीने नावाप्रमाणे गेम चेंज केला आणि तिथे गोलंदाजी अप्रतिम होताना बघितली. तर खेळपट्टीचा रोल महत्त्वाचा जरूर आहे पण शेवटी तुमचंही टॅलेंट आहे. कारण जर तुमचं टॅलेंट लिमिटेड असेल तर मग तुम्हाला अडचणी येऊ शकतात. अनंत अडचणी येऊ शकतात. पण जर तुम्ही अनलिमिटेड असाल मैदानाची खेळपट्टी कशी आहे समोरची टीम कशी आहे त्यानुसार तुम्ही तुमचा खेळ बदलला तर तुम्हाला रिझल्ट चांगले मिळतील. धावा धावफलकावरती 15 आहेत आणि समाप्ती झाली 2 ओव्हरची. 2 ओव्हरमध्ये 15. 2 विकेट गमावल्या. धावांची गती 7.5ची आणि 3 विकेट गमावल्यात. आणखीन 2 ओव्हर शेष आहेत. बघूया 2 ओव्हरमध्ये खिळकाळी कुठपर्यंत पोहोचतोय. आगासांच्या अगेन्स्ट किती धावा सेट करतो. टार्गेट कितीचा देतोय हे येणारी 2 षटकं सांगतील. समोर झेलची शक्यता. बिंदासने बिंदास्त झेल टिपलाय आणि अशा प्रकारे 4थ्या विकेटचं पतन. फलंदाज बाद होतात शक्ती पाटील. तर आज आम्हाला डीजेने हवी तशी साथ दिली नाही. सकाळी त्यांनी 2-4 गाणी वाजवली पण त्यानंतर त्यांनी एकही गाणं लावलं नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही बोलता म्हणून मी लावत नाही. पण आम्ही म्हणतो की चौकार गेल्यानंतर तुम्ही लावा. जिथे आमचं वाक्य कंप्लीट होईल तिथे तुम्ही गाणं जरूर लावा. थोडंसं एंटरटेनमेंट सगळ्यांना हवं असतं.
आणि नाहीच वाजवलं तर आम्हाला बोलावंच लागतं, शेवटी आमच्याकडे ऑप्शन नसतो. आणि त्यामुळे शेवटी आमचं काम आहे. असं नाही की DJ नसला तर आम्ही कॉमेडी नाही करणार किंवा आम्ही थांबणार. कारण DJ असलं की थोडंसं आम्हालाही एक वेगळी मजा येते, एक वेगळं एंटरटेनमेंट प्रेक्षकांचे होत असतं. पण हरकत नाही. इथून सुखदेव पवार न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालेले आहेत. 3 विकेट गमावले आहेत 15 वरती. आणि बघूया सुखदेव पवार जे कीपरच्या भूमिकेत आपण आज त्यांना बघितलेले आहे. अत्यंत चांगले बॅटर आहेत, पण थोडीशी अडचण आहे. धावांची गती थोडी वाढवावी लागेल. या ओव्हरमध्ये किशोर मुंडेने आल्याच 1 विकेट प्राप्त केलं आहे. बिंदासने चांगला झेल टिपला आहे लॉंग ऑनला येऊन. आणि प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला विकेट्स बघायला मिळतात. चार विकेट गमावलेले आहेत. आणखीन एक फलंदाज बाद होईल. आणि बघा इथून विकेट हॅट्रिक वरती आता मात्र किशोर मुंडे. सुखदेव पवार ज्या पावलांनी आले होते त्याच पावलांनी माघारी जातील. धक्का लागतोय 5वा. एक रनआउटच्या रूपाने एक फलंदाज बाद झालेला आहे आणि एकूण 5 गडी बाद झालेले आहेत. तर न्यू बॅटर प्रेम येत आहेत. कॅप्टन खेडकाळी संघाचे. धावसंख्या 15 वरती स्थिरावलेली आणि हॅट्रिक बॉल किशोर मुंडे यांचा. हॅट्रिक बॉल स्ट्रेट ड्राईव्ह. हॅट्रिक बॉलला खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा येतील. 2 धावेने धावसंख्या स्थिरावलेली पुढे सरकले 17च्या घरात. आणि मला वाटतं हे मंडप कमलाकर भोईर यांचंच आहे, त्यामुळे तिथं नाव बघितलं मी एक्सटेन्शन बोर्डवरती कमलाकर भाऊ म्हणून, तेव्हाच लक्षात आलं, आडनाव नव्हतं. हा चेंडू यावेळेस पॉइंटच्या दिशेने एक्झिक्यूट केलाय. 2 धावा तिथे मिळतील. चंद्रकांत होते बघा. बऱ्याच वेळानंतर मला वाटतं आजच्या दिवसामध्ये बॉल त्यांच्याकडे गेला होता की नाही मला आठवत नाही, पण आत्ता मी जेव्हा पहिल्यांदा बघतो की तिथे बॉल त्यांच्या हातात गेलाय. भरपूर हौशी आहेत. पुरस्कर्ते म्हणून नीता स्मृती या नावाने संघ उतरवत असतात. तर बघा आज बराचसा वेळ आपला तर मध्ये गॅपही पडली, पण उद्या आणि परवा, स्पेशली परवा अजिबात टाइमपास चालणार नाही. आणि उद्याच्या लढती कशा आहेत? उद्या नागाव 40+ आणि देवीचा पाडा 40+. 9 वाजता रिपोर्टिंग आहे. बघत असतील, ऐकत असतील, कोणी असतील गावातले खेळाडू असतील किंवा त्यांचे गावकरी असतील, निरोप द्यायचा आहे. यावेळेस पॉइंटच्या दिशेने खेळतायत. चेंडू चाललाय सीमारेषेच्या जवळ. चेंडू अडवलाय, पण तोपर्यंत 2 धावा तर झालेल्या आहेत आणि 2च धावावरती समाधान मानावं लागेल. त्यानंतर या 2ने धावसंख्या धावफल कधी बघता आपण 21. तर पुढची मॅच उद्याची दुसरी मॅच मानपाडा 40+ आणि खंबालपाडा 40+, त्यांनी लवकर यायचं आहे. त्यानंतर तिसरी लढत नवापाडा वर्सेस आजदे 40+, वाकण 40+ वर्सेस फडकेपाडा. वाकणचे कमलाकर दादा आहेत, त्यांचा 4था राऊंड आहे आणि शेजारीच गाव आहे, ते येतील वेळेवरती अशी अपेक्षा करूया. पण नागाव आणि देवीचा पाडा प्लीज रिपोर्टिंग लवकर करा. उद्या लवकर मॅच सुरू करायची आहे. आणि उद्या एक वेळ थोडंफार मागे पुढे चालेल, पण परवा अजिबात नाही. परवा 9 मॅच, एक सेमीफायनल वाढली आहे, एक फायनल वाढलेली आहे, म्हणजे 9 मॅच परवा आपल्याला कव्हर करायचे. ड्रॉही तिथे आपल्याला कंप्लीट करायचं आहे. त्यामुळे परवाचे संघ जे असतील त्यांना जर आयोजकांच्या वतीने हात जोडून विनंती आहे की प्लीज सकाळी जी पहिली मॅच लवकर या. हा डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती 21 आपण बघताय. अंतिम षटकाला प्रारंभ झालाय. सुनील मुंडे बॉलिंग मार्कवरती आपण बघताय. 4 ओव्हरची मॅच आणि ही अंतिम मॅच मध्ये आपल्याला टोटल हवी तशी बघायला मिळाली नाही.
यावेळेस पंच केलाय कव्हरच्या दिशेने खूप मोठी गॅप आहे. सुंदर फटका गॅप शॉट सिलेक्शन चेंडू सीमा पार चौकार. 50-50 नंबरवाला. मगाशी आपण रायफल आणि सिकंदर मला वाटतं दोन बैलांचं चित्र टी शर्ट वरती बघितलं होतं गोळवलीच्या. चेंडू हवेत झेल नाही भरपूर मागे आहेत. 30 यार्ड मध्ये आज चेंडू लँड झालाय. 2 धावा येत आहेत. त्या दोघांनी काही का असेना पण धावांसाठी प्रयत्न केलाय. प्रेम असेल प्रेमने 6 धावा केल्या 4 बॉलमध्ये. दुसऱ्या बाजूला दिगंबर पाटील देखील चांगले बॅटिंग करतात. 1 चौकार 1 षटकार. 15 वरती खेळत आहे. धावसंख्या 27. आत आणलाय चेंडू कॉर्ड बँडचा अपील. 95 अपीलचा कुठलाही परिणाम नाही. हा चौथा चेंडू आपण बघताय. 2 चेंडू डॉट आल्यात पण अजूनही 2 चेंडू जर काही शिल्लक आहे. 27 धावा झाल्या. 30च्या पुढे गेले तर एक चांगली फाईट होईल कारण खिडकाईची गोलंदाजी चांगली आहे त्यामुळे मॅच रंगतदार होऊ शकते. देखील डॉट बॉल आणि 5 चेंडू झालेत. आता 1 चेंडू शेष आहे. लास्ट टू गो 1 टू गो. धावसंख्या 27. हा चेंडू समोर खेळतायत एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. कृष्णा तिथे आहेत. 2 धावा इथे मिळतील. 3ऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि चेंडू निसटला होता पण त्याचा फायदा झाला नाही बॅटरला. 2च येत आहेत. 29 धावा धावफलकावरती आहेत आणि 30 धावाचं टार्गेट 7.5च्या धावगतीने पूर्ण करायचं आहे. विजयासाठी मैदानावरती आपण बघतायत आगासनला आणि टॉस जिंकून त्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. 29 वरती थांबवलेलं आहे ते म्हणजे खिडकाळ टीमला. पण 30चं टार्गेट आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. इथून बघूया खिडकाळी गोलंदाजी कशी करतोय. आणि नक्कीच उद्याचे लॉट्स पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय मित्रांनो. उद्या नागाव 40+ आणि देवीचा पाडा 40+ मध्ये पहिली मॅच आहे. उद्या ठीक 9 वाजता रिपोर्टिंग करा. त्यानंतर मानपाडा 40+ वर्सेस खंबालपाडा 40+ अशी दुसरी मॅच आहे. तिसरी मॅच नवापाडा वर्सेस असदे 40+ मध्ये. चौथी लढत वाकर वर्सेस फडकेपाडा 40+ या 2 संघामध्ये. तर वेळेवरती या सगळ्यांनी वेळेवरती एकत्र. उद्या फक्त सकाळी जे 2 संघ त्यांनाच नाही मी म्हणत कारण आज आम्हाला दुसऱ्या मॅचसाठी थांबावं लागलं. आज थोडीशी ॲडजस्टमेंट होती. वेळापत्रकामध्ये थोडासा बदल होता. बऱ्याचदा काही मॅसेज असतात ते खेळाडूपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे काही खेळाडू वेळेवरती येत नाही. आज काही संघांचे अर्धे खेळाडू आले अर्धे आले नव्हते. तर उद्या असं होता कामा नये आणि त्यामुळे सगळ्यांनी वेळेवरती या. वेळेचं भान ठेवा. आपण कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट संघटनेमध्ये खेळतोय. इथे नियमांचं पालन आणि वेळेचं भान आपण नेहमीच पाळत आलेलं आहे. तर या आपण ऐकूया द्वितीय सत्रामध्ये अंतिम मॅचच्या अंतिम सत्रामध्ये बघूया कोण पोहोचतोय सुपर 3 मध्ये. सुपर 3 म्हटलं की ही सुपर 3 मध्ये ही उपांत्य फेरी असू शकते किंवा अंतिम फेरी असू शकते. एखाद्या संघासाठी चिठ्ठी मिळाली तर अंतिम फेरीमध्ये प्रवेश असेल. अन्यथा सुपर 3 म्हणजेच बक्षीस पात्र तुम्ही ठराल. जो जिंकेल त्याला आजच्या दिवसात जी मेहनत केली त्याचं फळ मिळेल. पण जो पराभूत होईल त्याला मात्र इथून घरी जावं लागेल. शेवटी एका मॅचमध्ये 2 तलवार नाही राहू शकत. तसंच एका मॅचमध्ये केवळ एकच संघ विजेता होईल आणि तो संघ कोणता असेल याचं उत्तर द्वितीय सत्रात मिळेल. आणि द्वितीय सत्र कसं असेल या ऐकूया आपण जगदीश पाटील नारिवली यांचा आवाज. धन्यवाद.
थँक्यू सो मच विनोद पाटील. जाऊया मॅचच्या दिशेने. एकूण धावा बनवायच्या त्या 30. पहिलाच बॉल डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न राहिलाय. पहिल्याच बॉलवरती एकेरी धाव मिळाली. शक्ती पाटील गोलंदाजी मार्गवरती. बिंदास मुंडे आणि कृष्णा मडवी हे दोन फलंदाज आपल्याला पाहा मिळतात. डावकुऱ्यातच कृष्णा यांना पाहतोय आपण. धाबा बनवायच्या ते एकूण 30 धाबा बनवायच्या 24 बॉल मध्ये. जे ते आजच्या दिवसात पाहिलं तर जवळजवळ काना 6 सामने लो स्कोरचे पाहायला मिळाले. एकच सामना, पहिलाच सामना फक्त 92 धावसंख्येचा. त्याच्यानंतर सर्वच्या सर्व सामने 40, 42, 35, 30, 31. लेग स्टंपला खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत. वा, पायाचा सहारा घेतलाय. सदाशिव मामा होते आणि चेंडूला अडवण्यात आलं. नो बॉल. यस, जास्त फिल्डर लावल्यात का बघा. पंच सांगतात काहीतरी. विशाल, आमचे निघूचे शांताराम मामा यांचं आगमन झालेलं आहे. या मंचावरती शांताराम मामा या. नो, नाहीये. ओके. चला, चांगला चेंडूची फेकी पाहायला मिळाली आणि 1 रन्स. 3 चेंडू 3 धावा. सामना रफ अँड टफ होईल यात शंकाच नाहीये. बिग शॉट खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहा मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळा. डीप मध्ये फिल्डर नाहीये. दूरचा लॉंग चेस करायचंय मात्र 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. अगदी यॉर्कर. वा, सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना, कारण त्यांना माहित आहे की मोठे पटके येणं अशक्य असतील तर सिंगल डबलने सुद्धा त्यांचं काम होईल. मात्र त्यासाठी प्रयत्न करावे लागतील, कारण गोलंदाजी आज आजच्या दिवसामध्ये अतिशय सुरेख पाहा मिळते आपल्याला.
पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा एकूण 6. पॉवर प्ले मध्ये 6 धावा आल्यात. यावेळी चांगला बॉल लेग बिफोर अगदी प्लम मध्ये पकडला गेलाय. 5 अपील उचलून धरलाय पहिला खेळाडू बाद. आगासन टीमला पहिला धक्का. वन डाऊनला किशोर मुंडे. पुन्हा एकदा आउटसाइड ऑफस्टंप वेगाने बॅट फिरवण्याचा प्रयत्न. मॅच मात्र रफ अँड टफ होईल, कारण आजच्या दिवसात कोणत्याही संघाला जास्त धावा बनवता आल्या नाहीये. धावांसाठी संघर्षच करावा लागला या खेळपट्टीवरती. यावेळेस फटका चांगला आहे. गॅप मध्ये पॅरेलल शॉट आणि चौकार. 1 बाउन्स. 4 रन्स पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि सरळ रेषेत खेळलेला फटका. चेंडू सीमा पार. 6 धावा अगोदर चौकार, त्याच्यानंतर षटकार किशोर मुंडेच्या बॅट मधून. पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार होते आणि ते 6 धावा. पुन्हा एकदा फुल टॉस बॅक टू बॉलर्स. एक धाव कंप्लीट. दूरवरती फिल्डर आहे. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण केल्यात. अठरा धावा स्कोरबोर्ड वरती. 13 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. एज चेंडू पाठीमागे निघून जातोय. एकेरी धाव मिळाली आहे. इथून 2 षटकांचा खेळ संपलाय, कारण मगाशी एक चौकार एक षटकार आला. त्यामुळे आगासन संघ पाहतोय पुन्हा एकदा विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना. हा, तर या दरम्यान पाहतो आमच्या सौदागाव विकास समितीचे सरचिटणीस गुरुनाथजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मनापासून स्वागत. या आपण मंचावरती. आपलं या नावाली 40+ क्रिकेट स्पर्धेचे मनापासून स्वागत. लिडिंग एज. चेंडू पाठीमागे पाहतोय. झेल टिपण्याची संधी होती, मात्र जास्त या झाल्या. आता धावा 20 झाल्या.
10 धावसंख्येची गरज आहे. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, झेलची शक्यता मात्र नाही आहे तिथे. फिल्डर होते मात्र 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 3 धावा सुद्धा पूर्ण केल्यात आगासन टीमने. सात या धावसंख्येची गरज आहे. 10 चेंडू 7 धावा. प्रल्हाद पवार तिसरे षटक. फटका चांगला आहे. फिल्डर आहेत मात्र चेंडू जाईल स्वीपर कव्हरच्या दिशेला. दंदन दंदन करत 4 रन्स आणि अगदी विजयाच्या जवळ येऊन संघ पहा मिळतोय आपल्याला. आगासम 40+ संघ आजच्या दिवसामध्ये या 2 संघांची सुरेख कामगिरी झाली आहे. खेडगाई संघाने सुद्धा 2 सामने जिंकले. आगासन संघाने सुद्धा 2च सामने जिंकले. मात्र शेवटचा सामना होता, प्रतिष्ठेची लढाई होती आणि येथे कारण जो जिंकेल तो कदाचित सुपर 3 ला पोहोचणारा संघ म्हणजे एखाद्या ट्रॉफीचा तरी हकदार बनेल. यावेळेस फटका हवेत खेळल्यात. फिल्डर खाली आल्यात आणि झेल सुटला जातोय. दुसरी धाव पूर्ण केली आणि आता विजयाची धाव आणि ते 4 मिळाल्यात. ओव्हरथ्रो झालाय त्यामुळे ते 6 धावा त्यामुळे ते सामना सहजरित्या जिंकला. या ठिकाणी आगासन संघाने हार्दिक अभिनंदन. टीम हार्डलक संघ खिडकाई संघ पहा मिळतो आपल्याला. निलेश सालुंके यांच्या शुभ असे आपण सन्मान करणार आहोत. आपल्या 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीचे सरचिटणीस गुरुनाथजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन आणि त्यांचा सदिच्छा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर ग्रुप ग्रामपंचायत दहिसर चे ग्रामपंचायत सदस्य त्यांचा सन्मान निलेश सालुंके आणि नवनाथ सालुंके यांच्या शुभास या ठिकाणी केला जातोय. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच किशोर मुंडे वन्स अगेन. चांगला खेळ राहिलाय. 8 बॉल 24 आणि 6 धावा देत असताना 2 विकेट सुद्धा मिळवल्या. चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आणि तेच ठरल्यात या सामन्याचे मॅन